नमस्कार, स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय कसमादी अपडेट या न्यूज चॅनलवर। तर सध्या 2024 लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय आणि आज आपण आलो आहोत बोधे या गावी। तर बोधे गावच्या या जनसामान्यांचा जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे ते जाणण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत। नमस्कार, मी कसमादी अपडेट या न्यूज चॅनल कडून आलोय दादा। काका नमस्कार। नमस्कार। तर सध्या आपल्या या तुमचा जो मतदारसंघ आहे नांदगाव दिंडोरी मतदारसंघात, मला वाटतं तुमचं हे गाव येतं। तर तुमच्या या नांदगाव दिंडोरी मतदारसंघामध्ये भारतीताई पवार या विद्यमान खासदार उभे आहेत, ज्या बीजेपी कडून आहेत, आणि दुसरे म्हणजे भास्कर भगरे सर हे आहेत काँग्रेसकडून, म्हणजे महाविकास आघाडीकडून। तर काय वाटतं की काँग्रेस की बीजेपी? बघा, आम्हाला पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहे, MSC बोर्डाच्या कायमच्या समस्या आहे, लाईट नाही, पाणी नाही। 15-20 दिवसामध्ये पाणी येतं, ते बी आज खराब पाणी आलेलं आहे, 15-20 दिवसानंतर आलेलं पाणी। बरोबर हो, आणि ज्याच्या आधी होतं सर्व बरोबर व्यवस्थित चालत होतं, आता का चालत नाही? आता अडचणी काय नेमक्या, कुठल्या अडचणी आहेत असं? याच्या अर्थ तुम्ही म्हणतो आम्ही प्रगती केली, कुठे प्रगती? आमची तर प्रगती नाही, 10 वर्षापासून आम्ही मागे आलोय। बरं, आपण आता ज्या मुद्द्यावर इथे आलेलो आहे तर ते म्हणजे आता 2024 लोकसभा निवडणुकीची ही रणधुमाळी सुरू आहे आणि केंद्रामध्ये मोदी आणि राहुल गांधी अशा ही कॉम्पिटिशन चालली। तर काय वाटतं या कॉम्पिटिशन मध्ये कोण बाजी मारू शकतं? मला हे अपेक्षित आहे। आम्ही आता असं नाही, आम्ही आमच्या याच्यातूनच कळवणार। बरोबर, म्हणजे तुमचं जे गुपित मतदान आहे, असं म्हणतात की दान हे गुप्त असलं पाहिजे। तुमचं शांताराम सोनवणे आपल्या सोबत आहेत। काय वाटतं की सध्या 2024 लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आजच्या या परिस्थितीमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी की राहुल गांधी, काय वाटतं आपल्याला? केंद्रामध्ये तर मोदीच पाहिजे। बर, मोदी पाहिजे, पण त्यात काय तर हे जे भारती पवार आले होते आमच्या इकडे, काय त्यांनी गटात आलेत पण आमच्या फाट्यावर उभे राहिलेत। त्यांचे जे काही नेते होते त्यांनी आम्हाला काही जी आमची काही मान्य होती ती त्यांना मानू दिली नाही। त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला गाडीत सांगतो, असे त्यांनी सांगितलं। बरोबर, आमचे काय जे काही आहेत ते त्यांनी काही सांगू दिलं नाही, त्यांनी ते तिथूनच आटवून घेतलंय। बरोबर, म्हणजे एकंदरीत केंद्रामध्ये बीजेपी पाहिजे असं तुमचं पाहिजे। बरोबर, परंतु तुमचे जे विद्यमान खासदार ज्या आहेत भारती पवार यांच्यावर तुम्ही नाराज आहात। बरोबर, मग आता भगरे सर हे जे उभे आहेत तर यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? ते बाकी आम्ही बीजेपी चालवणार तुम्ही, परंतु त्यांना कळायला पाहिजे की एक काय आहे, काय कमी काय पडतंय हे सुद्धा कळायला पाहिजे। हे छोटं गाव असून म्हणजे त्याच्याकडे खूप दुर्लक्ष करायचं। बरोबर, आता कळवाडी गट आपल्या अनुदानामध्ये कळवाडी गट का टाळले गेला आहे, यांचं लक्ष द्यायला पाहिजे यांनी। शेती संवर्धनात कांद्याला भाव नाही, पीक विमा मंजूर झाला नाही, या गोष्टीत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। कोणी लक्ष द्यायला तयार नाही, अतिवृष्टीचं नाही, कुठलंच काही नाही। पियाला पाणी आम्हाला 15-20 दिवसात पाणी पियाला मिळतंय, 20 दिवस आम्ही पाणी कसं काय पुरवायचं? हा पण एक मुद्दा आहे ना, पाण्याचा सुद्धा विषय नाही। मग आता तुम्ही पुन्हा एकदा भारती पवार यांना निवडून देणार, बरोबर? तर मग भारती पवार आल्यानंतर पुन्हा निवडून दिल्यानंतर तुमचे हे सगळे प्रश्न सोडवले जातील असं तुम्हाला वाटतं का? ते सोडवले जातील असं वाटतंय, मग पुढे काय हो? आता तर आम्हाला थोडासा आत्मविश्वास मोदीकडे बघून वाटतोय। बरोबर, म्हणजे मोदींकडे बघून तुमची आशा तुम्ही ठेवलेली आहे, फक्त त्या आशाची निराशा व्हायला नको। बरोबर, असं तुमचं मत आहे। धन्यवाद दादा। नाव काय दादा आपलं? योगेश साळे आपल्या सोबत आहेत। आता 2024 लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि केंद्रामध्ये बीजेपी आणि काँग्रेस हे जे दोन पक्ष आहेत तर हे कॉम्पिटिशन मध्ये आहे। तर काय वाटतं की कुणाला चान्सेस जास्त आहे किंवा कुणाची सत्ता येऊ शकते असं तुम्हाला वाटतंय? हे आता आम्ही नाही सांगू शकत। बरं, मग खासदार म्हटलं तर आपल्या नांदगाव दिंडोरी मतदारसंघामध्ये भारती पवार आणि भगरे सर हे दोन कॉम्पिटिशनला आहे महत्वाचे। काय वाटतं तुम्हाला, कुणाला चान्सेस जास्त आहेत? ते आता आणि पुढे येत्या काळात आम्ही सांगू। बरं, म्हणजे आपलं गुप्त मतदान आहे, आपण ते उघडपणे सांगू शकत, पण एक्झिट पोल म्हणून आपल्याला काय वाटतं की कुणाची सत्ता येऊ शकते? ते फक्त आता मोदी साहेबांकडे पाहूनच काही येऊ शकतं। बरं, म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं वाटतं की शासन जे आहे तर मोदी सरकार पुन्हा येऊ शकतं असं वाटतंय? ओके, आपल्या काही अडचणी आहेत या भागातल्या की आपण रस्ता विकास म्हणा किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणा
तर शासनाने तुमचे प्रश्न सोडवले का? तुमच्या खासदार जे आहेत तर त्या तुमच्यापर्यंत येऊन पोहोचल्या का? नाही, आजपर्यंत तर काही पोचले नाही पोहोचले. नाही. ठीक आहे. मग तुमच्या काही समस्या? समस्या हेच आहे आमच्या, म्हणजे आज 15-20 दिवसापासून पाणी आम्हाला भेटत नाही. बरं. आणि आमचे म्हणजे पाण्याच्या टँकरांचे ते आम्ही त्यांनापर्यंत बोललो की द्यावं, पण ते आम्हाला आजपर्यंत पोचले नाही किंवा आम्हाला कुठल्याच समस्या जाणून घेतल्या नाही. आणि ते आज आमच्या कळवाडी गटात येऊन गेले पण एकंदरीत आमच्या एक गाव असं छोटं गाव आहे, बोधेगाव म्हणून छोटं गाव आहे, पण आमच्या गावाकडे त्यांनी म्हणजे आलेच नाही. आणि बाहेर 3-4 गाव मोठे गाव होते ते गाव घेतले त्यांनी. मग तुमचं मतदान पीक विमा संदर्भात दुष्काळ जाहीर झाला ते आम्हाला लाभ भेटलेला नाही. कुठलाच आम्हाला लाभ आजपर्यंत भेटलेला नाही. बरं, हरकत नाही. नमस्कार दादा, कसमादी मीडियाकडून आलेलो आहे. तर सध्या 2024 लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि काय वाटतं की आपला भावी खासदार कोण असला पाहिजे? नाही सांगता ना. काय वाटतंय? नाही सांगता येणार. दादा काय सांगू शकाल? नाही. बाबा सांगू शकाल. कसमादी मीडियाकडून आलेलो आहे आणि सध्या लोकसभा 2024 निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे. काय वाटतं की आपला भावी खासदार कोण असायला पाहिजे? भारती मॅडम त्या पण चांगल्या आहेत, व्यवस्थित आहे. पण आमची एक समस्या आहे, आम्हाला आहे ना जो सबस्टेशन आहे दहिवाळचं, तर आमच्या डॅमच्या ज्या पाईपलाईन आहेत लाईटचा खूप प्रॉब्लेम येतो आम्हाला. तर त्याच्यासाठी त्यांनी जो ट्रान्सफॉर्मर वाढवला पाहिजे. मग आता भारतीताई पवार आपल्या मतदारसंघात आणि विशेषतः आपल्या गावाकडे येऊन गेल्यात, मग त्यावेळेस तुम्ही तुमची समस्या का नाही मांडू शकले त्यांच्याकडे? त्यांची आमची भेटच झाली भेट झाली. ते फक्त जे मोठे गाव आहेत ना तिथूनच भेट दिली. सर्वसाधारण छोटं गाव आहे ना तिथं आल्याच नाही. तरी पण आपलं मत तुम्ही त्यांनाच देणार आहात. बरोबर, ठीक आहे. नमस्कार दादा. नमस्कार. काय चाललं? बरं चाललंय का? काय सध्या आता निवडणुकीचं वातावरण सुरू आहे, म्हणजे 2024 लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि आपला खासदार कोण असला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आपल्याला नाही बोलतायत दादा. नाही बोलतायत. आज आपण आलो आहोत बोधे या गावी. तर समोर एक आजी दिसत आहेत, बघूया आजींचं काय मत आहे. आजी बरं चाललंय का? बरं चाललंय. मी कसमादी मीडियाकडून आलोय आणि सध्या आता 2024 लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. म्हणजे आता ही निवडणूक आलेली बरोबर. काय वाटतं तुम्हाला की तुम्ही मत देणार की नाही? येते मी काय मत देऊ? पण मग आपला नाही, मला 2 आठ शेत काठवर बसत मला काम होत नाही. मी काय मत देऊ? मला पगार कर दी, मला पैसा दी, टाकायचं मग दिसू मत. आता गव्हर्नमेंट कडून सर्व कुठे पाहत जाबा मला चालावं नाही म्हणा. मी संडास जात नाही. मी संडास जास्त 2 जागी बसत. बर, मग तुम्ही मतदान करणार नाही? मला पगार कर दी करसू मोदी मतदान. आता तुम्ही मोदीला मतदान करणार नाही की म्हणजे काँग्रेसला मतदान करणार की बीजेपी ला करणार? मला काय तो समजत नाही भाऊ. एवढं काय समजत. बरं, ठीक आहे आजी, काय हरकत नाही. चल. तर बोधे गावातील इथे बरीच पब्लिक आहे. मला वाटतं किराणा दुकान आहे, जाऊया आपण किराणा दुकानदार यांच्याकडे. नमस्कार दादा. कसमादी मीडिया या आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय युट्यूब चॅनल कडून आपण आलेलो आहे. तर सध्या 2024 लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि आपला भावी खासदार कोण असला पाहिजे याबाबतीत काय सांगणार तुम्ही आम्हाला? भारतीताई पवार असणार आहे, बरोबर. तर काय वाटतं की त्यांनी आपल्या गावाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं विकास कामाच्या बाबतीत, तुम्ही काय सांगू शकणार? लोकसभा मतदारसंघ हा काही छोटा नसतो, बरोबर. ते विधानसभा मतदारसंघ नाही किंवा जिल्हा परिषद गट नाही किंवा पंचायत समिती गण नाही, बरोबर. जिथे आपला सरपंच आपल्याला पाहायला मिळत नाही तिथे आपण खासदार पाहण्याची इच्छा करतो, बरोबर. खासदारचं काम जे असतं ते लोकसभेत आपल्या मतदारसंघाची बाजू मांडणं, तिथल्या विकास कामं किंवा तिथल्या समस्यांची बाजू मांडणं. आणि भारतीताई पवारांनी माझ्या मते तरी आमचे प्रश्न लोकसभेत मांडलेले आहेत, त्यांनी बघितलेले आहेत आणि ते सर्व मीडियाने दाखवलेले पण आहेत. कांदा प्रश्नी पहिले खासदार जे होते नाशिक जिल्ह्यातली, त्या कांदा प्रश्नी अनेकदा त्यांनी आवाज उठवलेला आहे. बरं, म्हणजे आपलं मत हे मोदी सरकारलाच आहे असं म्हणाल? मोदी सरकार आणि त्यांच्या विकासाला. धन्यवाद. म्हणजे दादांचं म्हणणं जे आहे तर आपलं जे स्पष्टपणे आणि जाहीरपणे सांगितलंय की मोदी सरकार येणार असंच सांगायचं तुम्हाला? नक्की. ठीक आहे, धन्यवाद.